आज आपण आलो रात्रीचा मासे पकडायला. बघवतीच आलो पण ह्यावेळेस आहे ना आमच्यासोबत आहे दीपक. कारण दीपकला माशांचं वगैरे खूप सगळे माहिती आहे, कसे भेटतील काय भेटतील. आता दीपकची टेक्निक बघू आपण की मासे किती भेटतात काय भेटतात ते. तर बघू आता दीपक. आता इथं दीपक आर्यन आणि मी आलो आहे जावा सोडण्यासाठी. हे बघा इकडं दीपक आणि आर्यन आहे. मी पण जातो त्या दगडावरती. आर्यन हात दे ना थोडा मला. थांब थांब तिथंच थांब. पकड फक्त. हां तर हे बघा पाण्याचा प्रभाव बघा किती आहे बघा. बॉगद्यालाच आलो आहे पण नाईटला आलो आहे. इकडं आहे दीपक जाळ्याचं नियोजन लावतोय. हे बघा बघू शकता. हा व्यक्ती आहे ना तुम्हाला फर्स्ट टाईम दिसत असेल ब्लॉगमध्ये, पण आपल्या लय जवळच आहे. आणि इकडं आर्यनला तर तुम्ही ओळखताच. बघा एक्साइटमेंट बघा मित्रांनो. दीपक जाळं वगैरे घेऊन आलाय फुल एकदम तयारीतच घेऊन आलाय सगळं. आणि निखिल पण आहे. निखिल आणि आपला समीर पण आहे. आणि दाजी आले ते यावेळेस. दाजी पण आले ते सोबत. इकडं पिशवी ठेवली आहे. हे बघा तर जाळं सोडतो. सोडल्यानंतर मासे, कारण की दीपकला माहिती आहे म्हणून माशांचं काही टेन्शन नाही यावेळेस. काय दीपक भेटतील ना भावना. आहे बघा दीपक म्हणलं ना तर दीपक माणूस ब्रँड माणूस आहे. पण येत नाही तो. आज भेटला आम्हाला, त्याला घेऊन आलोय आम्ही सोबत. ह्या मित्रांनो ह्या व्हिडिओला पण तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. व्ह्यूज तर पडतात पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही मित्रांनो. सबस्क्राईब पण करत जावा, कारण की एवढं व्हिडिओ बनवतो, एवढ्या रात्री चाललो आहे त्याच्यामुळे सबस्क्राईब पण करत जावा. व्ह्यूज मला पडते ते वॉच करता तुम्ही व्हिडिओ पण सबस्क्राईब करत नाही. तेवढं सबस्क्राईब पण करून टाका. तुमच्यासाठी अजून नवीन नवीन कंटेंट घेऊन येतो आम्ही, किंवा माशांचे वगैरे. आता ह्या वेळेस आलो आपल्या डॅमला आलो आहे पण आम्ही दिवसा आलो नाही, कारण की इथले लय व्हिडिओ टाकले ते, त्याच्यामुळं नाईटला आलो आहे आम्ही. दीपक झालं का खोलून? हा दीपक झालं खोलून? मित्रांनो थोड्या वेळाने दाखवतो. आता थोडंसं त्याला बॅटरी वगैरे दाखवतो. थोड्या वेळाने दाखवतो तुम्हाला. मित्रांनो दीपकने एवढं भारी डोकं लावलंय ना, तुम्हाला मासे दाखवतोय बघा. दीपकच्या हाताजवळ आहे बघा मासे बघा यावेळेस. हे बघा मासे मित्रांनो किती भेटते ते काय ते तुम्हाला दाखवतो. पण दीपकची आयडिया आहे ना, दीपक लय भारी आयडिया केली हा तू. ह्या वेळेसचा किंग आहे ना भावांनो दीपक आहे, कारण की डोकं लावलंय भावानी. जास्ती काय नाही. आता आम्ही इथं जाळं टाकून ठेवलं होतं, ह्याच कोपऱ्याला टाकलं होतं. एक मासा लागला होता फक्त. बघा दीपकने ना डोकं लावून आहे ना असे मासे काढतोय ओढून बघा जाळ्याला. खूप काढले ते बघ. इथं खाली पण आहे वाटतं पाण्यात. तर बघा आला बघा दीपकने बघा किती काढलेत मासे बघा. फुल फुल चांदी आहे मित्रांनो, फुल चांदी. हे बघा मित्रांनो फुल लय मासे लागलेत हा लय. हे बघा फुल चांदी नसती चांदी. हे बघा यावेळेस दीपकने काय आम्हाला निराश केलं नाही. मासे वगैरे फुल टॉप मध्ये पकडलेत भावानी. बघू शकता. आणि निखिल तिकडं जेवणाचं वगैरे सगळं सेटअप लावतोय. यावेळेस ते हांडे आणले ते, पण मासे पण बनवू यावेळेस. यावेळेस दीपकने मासे काढलेत ना ते मासे बनवू आपण यावेळेस. आजचा व्हिडिओ काही जास्ती मोठा नाही आहे, पण माशांचा व्हिडिओ आहे आजचा. नंतर जाऊन रात्रीचे आपण जाळं टाकून ठेवणार आहे. सकाळी पण ते दाखवू आम्ही तुम्हाला किती भेटलेत काय ते. आता तर लयच पकडले ते, तरी पण सकाळी सकाळण्यासाठी परत टाकणार आहे. बघा किती पकडले ते बघा. साईज नसती चांदी मित्रांनो. हे बघा फुल टॉपमध्ये. आमच्याकडे ना यांना आंबळे मासे बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात ना ते कमेंट करून नक्कीच सांगा. दीपक फॉर्ममध्ये बोले बघा. डोकं लावलंय भावानी आल्या आल्यात. काय व्हिडिओ काय जास्त घेता आला नाही येतानी. बघा व्ह्यू चेक करा. तुला अंधार आहे काय दिसत नाही एवढं. काय झालं दीपक?
हां हां कुठं आपण थांबलो तिकडं जायचं का? चला मित्रांनो, दीपक बोलतोय परत. हां हे तिथं जाऊन काढू ना. अरे नाही, पिशवी घे आपली, हे बघ इथं आहे. मित्रांनो चला तिथं चाललोय आता आम्ही. दीपकनी तर फुल डोकं लावून मस्त विषय ओके केला आहे, टेन्शनच नाही आहे. बघा अशा ठिकाणाहून सर्वाईव्ह करायला लागतंय. बघा यावेळेस तर आहे ना लेजंड माणूस, कारण की आलाय 2 मिनटं झाले नाही, त्यांनी फक्त सोडलं जाळं आणि फक्त सोडलं आणि थोडंसं खेचलं, लगेच मासे आले त्याला तसं तर मी सकाळ तर दाखवणारच त्याला. ह्यावेळेसचा लेजंड माणूस. इथनं काय हे का रे, झरा आहे का रे दीपक? हां काय लास्ट टाइम नव्हता दिसत तो जरा, पाणी वरती होतं. लास्ट टाइमच्या व्हिडिओत तर आहेच लय वरती पाणी आहे. ह्यावेळेसच्या ह्याच्यात जरा पाणी वगैरे पण कमी गेलं आहे. मित्रांनो ह्यावेळेस काय खेकडी पकडणारच नाही, कारण की तुम्हाला आहे ना खेकडी दाखवून दाखवून आम्ही स्वतः कंटाळलो आहे की खेकडी दाखवायची तरी किती माणसांनी. तुम्ही पण म्हणसाल की मी सारखं खेकडींचेच व्हिडिओ टाकतोय, काय करतोय. त्याच्यामुळे ना ह्यावेळेस खेकडी वगैरे टाकायचंच नाही. ह्यावेळेस फक्त दीपक भाऊ आहे, दीपक भाऊच्या बरोबर नसतं खेकडे माशांवरती जोर द्यायचा. हे बघा निखिल होतं इकडनं. काय चालू आहे सगळं बरं आहे का? आणि समीर पण आहे तिकडं. नाही समीर फाटी आणायला गेलाय ना. हा समीर फाटी आणायला गेलाय आणि दाजी आणि समीर फाटी आणायला गेले. ते काढा चला पटापट पटापट पटापट. तुम्हाला दाखवतो किती पकडले. फक्त 2 मिनिटात पकडले मित्रांनो मासे, 2 मिनिटं फक्त. लय तर लय 2 मिनिटं झाले आम्हाला. वरती पण आहेत हा तिकडं. हां हे बघ आताच्या इथं आहेत. हां इथे ह्याला काढ लगेच. कामच स्पीड मित्रांनो. दीपक सोबत आहे म्हणून काय यावेळेस माशांचं कमी नाही आम्हाला. हे बघा 2 मिनिटं टाकून फक्त काढलंय, वडलं फक्त, काढलं पण नाही, सोडलं आणि वडलं फक्त जाळं. आंबळे मासे बघा किती पकडले आम्ही त्याच्यात लगेच. हां हां निखिल हे घे. हे बघा एवढे पकडले, बरेच होते, अर्धे पडले तिथं. हां भरपूर पडले तिथं, नीट अटकले नव्हते ना, कारण की जाळं सोडून लगेच आम्ही खेचलं, त्याच्यामुळे बांधून नाही ठेवलं. आता परत इथं खाली आलोय. पाटीवाले येतील, थांब आलोच मी पण तिथं लगेच. हे आता जेवण्यासाठी आम्ही ना अंडे आणले, ते अंडी बनवायची मस्त, खायचं, मग फिरायचं थोडं मासे मारत. कारण की दीपकला लय माहिती आहे माशांचं बाबा, त्याच्यामुळे दीपकला पर्सनली घेऊन आलो आहे आम्ही. दीपक पण नाही बोलला नाही, लगेच म्हटला जाऊ आपण. आहे बघा आर्यन चाललाय आता पाण्यात चाललाय. टॉर्च फोनमध्ये एवढं दिसणार नाही. निखिल एक टॉर्च आण ना, दाखवू आपण आल्याला. इकडे ह्या साईडला आहे. हां आता हे अंधार आहे म्हणून काय दिसत नाही. निखिलला पाठवले टॉर्च आण. निखिल बॅटरी आण, बॅटरी फोनची नको, बॅटरी आण. हा नाही ना थंड. ओके मासे खाऊ मित्रांनो. तुम्हाला पण मासे वगैरे खायचे असतील ना, दीपक भाऊ येत असेल तर या तुम्ही मासे वगैरे खायला, नाही तर येऊ नका. कारण की दीपक भाऊला फुल माशांची माहिती आहे, म्हणून दीपक भाऊ असेल तर मासे खायला. आम्ही असलो तर कधीच येऊ नका. ते बघा आर्यन बघा इथं गेला एवढ्या लांब. बघा इथं बघा मित्रांनो, आता नाईट मोड चालू झालाय, काय टेन्शन नाही एवढं. 1x ला आहे ना नाईट मोड चालू होतो, त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन नाही. कारण मी 1x ला व्हिडिओ घेत नाही ना, त्याच्यामुळं एवढं टेन्शन होतं. बांधतोय आता इथं. बघा आता 1x ला बघा व्ह्यू बघा तुम्ही. हे बघा कसं आहे, समोर आहे ना वलवण गाव आहे, आणि टाटा पॉवरचं आहे ना कोपऱ्याला, या समोर जो कोपरा दिसतोय ना त्या कोपऱ्याला टाटा पॉवरचं ऑफिस आहे. तिथं गेला असं तुम्ही जर लोणावळ्यातनं व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल टाटा पॉवरचं हे कुठं आहे. मासे वगैरे ते काढतात डॅममधनं, आणि अंडे वगैरे काढून त्यांची हे करतात, काय बोलतात त्यांना, माशांची अंडी काढून पिल्लं वगैरे तयार करतात आणि परत डॅममध्ये सोडतात. बघा बोगदा इकडं.
ह्या साईडला एवढं नाईट मोड काम नाही करत आपला. पाहणं समजून घ्या तेवढं. हे बघा हे दोघं चालले ते. निखिल चाललाय शोधत मासे आणि दीपक भाऊ इथं आहे उभा बाहेर. ही दोघं किती लांब गेलेत काय माहित नाही एवढं. अरे मासे लगेच लागले. लागले का? असं सोडत चल मी तुला सांगतो. हा चल बॅटरी घे चल. तिथे माझ्यापाशी दे. हा ते घे. पाण्यात पाण्यातनं जाळ. हा पाण्यातनं जा पाण्यात. हा पाण्यात घुस पाण्यात. तुला कव्हर करतोय आम्ही टेन्शन नको घेऊ. आणि ती दुसरी बॅटरी कुठे आहे रे आपली? आलं ऐक ना आपली याचीवाली बॅटरी ती घे. ही चार्जवाली चार्जवाली अरे ती कुठे आहे? मग ती बघ दाजी ते आले ते बघ. समीर आणि दाजी आले तिकडं. त्यांच्याकडनं ती बॅटरी आण आणि ही घेऊ. मी चालतो यांच्या मागं. दीपक भाऊ पण चालतोय पुढं. त्यावेळेस फक्त जास्ती काय नाही जाळ टाकायचं आणि माशांचेच व्हिडिओ येणार. टेन्शन घेऊ नका मित्रांनो. तुम्ही वैतागले असाल मला बी माहिती आहे तेवढं. काय गुताड झालाय काय? दीपक चाललाय आता. दीपक पण पाण्यात चाललाय थोडंसं बघायसाठी चेक करण्यासाठी. दीपक ती बॅटरी बंद कर ना. ती चार्जवाली आहे. ही वाली बॅटरी घेऊन जा. हा सेलवाली घेऊन जा. येतोय ना दीपक भाऊ ना. हा त्या कोपऱ्याला बघ कोपऱ्याला. इकडं समीर आणि दाजी आले ते इकडं. थंडी खूप जास्त आहे इकडं तरी पण आलोय आम्ही. काय झालंय बघ निखिल तिकडं. लास्ट टाइम हे समोर जे दिसतं ते दगड तिथं आम्ही पोहून गेलो होतो. गुताड झालाय ना. दाजी पण चालले ते पाण्यात आहे बघा. तरी मनी कुठे आहे? मनी टाक करा झाला काय तिकडे यायला सरळ. मागा नो बघा आर्यन पूर्ण चड्डीवरती झालाय. काय नाही तेवढं चालतंय. दरवेळेस असतोच छोट्या मोठ्या शूट मध्ये असतो आर्यन चड्डीवरती. काय होतं त्याच्यात नॅचरल आहे. फक्त तुम्ही त्याच्याविषयी कमेंट नका करू की बाबा चड्डीवरती काय वाईट कमेंट करू नका फक्त मित्रांनो. आणि जेव्हा मी यूट्यूब चॅनल चालू करायच्या वेळेस आहे ना मला लई जण बोलले की बाबा चॅनल काय यूट्यूबर आणि हे आणि ते. त्यांना भावांनो एकच म्हणणं आहे माझं की तुम्ही चालू केले ना कुठली तरी गोष्ट ती लास्टपर्यंत करा. तुम्ही काय कामाला जाताय इकडं तिकडं तो त्याच्यानी काय नाही होत. जे इकडं येऊन स्ट्रगल करायला लागतंय की खेकडी पकडायला काय करायला. असे लय पोरं बघितले मी की ते मला बोलले फोनवरती यूट्यूबर वगैरे व्हिडिओ रील स्टार बोलायला लागले. अरे मी काय एवढं यूट्यूबर काहीच नाही मित्रांनो. जे आम्ही करतो ना ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आम्ही. फक्त जे आम्ही आमच्या लाईफमध्ये कुठल्या गोष्टी करतो. आता आम्ही तर आहे आदिवासी म्हणलं तर आम्ही ह्या गोष्टी तर आमच्या आल्याच ना. पण काही लोक अशी आहेत विरोधकच म्हणता येईल एक शब्दात बोललं तर. कारण की काही लोक अशी आहेत की ते दुसऱ्यांचं चांगलं होईल त्याच्यावर कधीच चांगले कमेंट करणार नाही. पण कधी कुठली गोष्ट केली ना त्याच्यावर वाईट कमेंट तर लगेच येणार त्यांची. त्याच्यामुळं माझी टीम अशी आहे ना टीम सपोर्ट फुल करते. आणि वरतून दीपक म्हणतो ना दीपकचा पण मला लय सपोर्ट आहे. कारण की दीपककडं आता फोन नाही सध्या. दीपकचा फोन फुटला आहे गाडीवरनं पडला तेव्हा फुटला आहे. तो बनवायला नीट करायला दिला आहे दीपकने. पण त्याचा पण लय सपोर्ट आहे. कारण की तो कामाला वगैरे जातो ना म्हणून तो दिवसा यायला जमत नाही त्याला. त्याच्यामुळे आज त्याला बोललो रात्रीचं की जाऊ म्हणून. तो पण म्हणला की जाऊ काय विषय नाही. समीर डॉन तर लय जास्ती काय बोललो मित्रांनो मी. चला पुढं दाखवू यांना काय कसं काय घेते ते. बघा बांधलं आम्ही त्या तिकडं बांधलं आहे तिथं समोर ते झाडं दिसते ते ना तिकडं बांधलं आहे आम्ही तिकडे. आणि दाजी इकडं पाण्यांमध्ये. इथं दाजी आतमध्ये पाण्यामध्ये आहेत. आणि इकडं आहेत आर्यन निखिल आणि दीपक आहे. इकडं तिघंजण आहेत आणि दाजी आतमध्ये पाण्यात गेलेत तिकडं. बस खेकडे विकडे तर काहीच बघणार नाही आम्ही. दीपक पण आलाय का रे? हा नाही आतमध्ये आलाय तिकडं. हा काय
हां हे बघा मित्रांनो, हां समीर माझ्यासोबतच आहे, त्याचं काय एवढं टेन्शन नाही मित्रांनो. चला नंतर दाखवलो, लय मोठा व्हिडिओ झाला हा. नंतर दाखवतो तुम्हाला, मासे काढता वेळेस दाखवतो, नाहीतर मग सकाळी दाखवला. आता काढले ना तरी दाखवल आणि सकाळी काढले तरी पण दाखवल तुम्हाला, काही टेन्शन त्याचं घेऊ नका. आणि रेसिपी म्हणलं ना माशाची आम्ही सकाळी करू, आता तर करणार नाही. आता आणल्यात अंडी, ते काय तुम्ही बघितलेच आहे, त्याच्यामुळे रेसिपीचं पण आता दाखवणार नाही काय. डायरेक्ट बनवू, खाऊ बिऊ, डायरेक्ट झोपून राहू. कारण की नंतर बघू इकडं मासे जर बघायचं म्हणलं ना, दीपक म्हणलं ना मासे बघायला इकडे जाऊया, बघा असं किनारीला मासे येतात रात्रीचे, ते बघायला आलो ना तर दाखवल, नाही तर नाही दाखवणार. डायरेक्ट सकाळी शूट घेईल डायरेक्ट, हे सकाळी मासे वगैरे काढताना घेईल. हां पाटी आणलेत का? फाटी आणलेत का समीर? आणलेत. चला तुम्हाला नंतर दाखवतो, लय मोठा व्हिडिओ झाला आहे मित्रांनो. मासे काढते ते निखिल आणि आर्यन, बघा हे बघा दिसतेत का नाही, दिसते ते, थोडंसं झूम करतो. हे बघा निखिल, थोडंसं दाखव रे मासे जाळ्याला. हा हे बघा मित्रांनो, दिसला का बॅटरीच्या तिथंच, हे बघा फुल मासे आहेत. हे बघा पूर्ण जाळं भरलेलं आहे मित्रांनो. यावेळेस नाराज झालो नाही आम्ही, कारण की माणूस आणलाय आम्ही एक सोबत, टेन्शन नाही त्याच्यामुळं. ते बघा आता मस्तपैकी रेसिपीची छोटासा व्हिडिओ दाखवतो रेसिपीचे, कारण की आता मासे भेटलेत म्हणून आता आम्ही ना मासेच बनवणार आहे. अंडे आणले होते, अंडी उकडून खाल्ले आम्ही, त्याच्यामुळे आता आहे ना मासे काढले, ते थोडेसे तिकडं काढून ठेवले ते वरती, आता परत एकदा काढते. तो शूट काय घेता नाही आला, पण हा शूट घेतोय मी. आणि इकडं वरती चालू आहे गाणी बिनी फुल, हे बघा मित्रांनो, बघू शकता तुम्ही मासे साफ करतोय, भिंग वगैरे काढतोय त्यांची. हे बघा भिंग घेतोय काढून, कारण मासे एवढे भेटलेत आम्हाला जाळ्याला. मस्ती चांदी भाऊ, मस्ती चांदी. सकाळी पण दाखवतो तुम्हाला किती भेटते. जाळं काय काढलं नाही आम्ही, टाकून ठेवलंय. चला रेसिपी बनवतानाच व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. तेल टाकून घेतलं आहे आम्ही, आता रात्र लय झाली आहे. सुरी काढते, हा कांदा टाकला, समीर पाणी आण ना, इथं दाखव कर मिक्स. काही जास्ती बोलणार नाही मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे सगळं, बनवून घेतो. बॅटरी लाव ना ती, थांबा का पाचच मिनिट हे होते. हा पाणी थांब, धरून ठेव तसंच. नाही कांदा भेटला अजून. ह्यावेळेस जास्त काही बोलायचं नाही. मसाले बिसाले तर सगळे माहितीच आहेत त्यांना.
मित्रांनो लास्ट टाइमची घरात आहे, त्यात काही जास्त आणत नाही आम्ही. मासे कुठे ठेवले ते? इकडं. सूर मासे घे ना. मासे टाकतोय आता. मासे भरपूर भेटले ते, सकाळी अजून परत भेटते. ते काय दीपक भाऊची नजर चांगली आहे. हां, दीपक भाऊच्या मित्रांना चांगली नजर आहे. एक मासा राहिला आता, ते बी बघितला दीपकने. नजर आहे दीपक भाऊ. समीर पाणी घे, पाणी. पाणी घे, पाणी पाणी. जा घेऊन ये जा पाणी. मित्रांनो कलर बघू शकता माशांचा, एकदम ओके झाला आहे. टेस्ट कशी आहे काय, मासे काय पहिले बनवले नाही कधी मी, तिकडेच बनवतो. यावेळेस मासे बनवले ते. मग कशी ठेवलेत ते तोडून. आता या कालवणाला काही जास्त नाही लागणार. सुकं नाही करायचं ना. हां, पाणी आणले का समीर? हा, नाही पाणी घेऊन आले समीर. समीर पाणी घेऊन आलंय. मित्रांनो भूक पण लय लागली आहे. इकडं दीपक म्हणतोय भूक लय लागली आहे, फक्त 5 मिनटं थांब म्हणा, लगेच होऊन जाईल. झाले. समीर उलटपाट करून कालवणाला पाणी टाकून द्यायचं. उलटपाटी पण करायला. टाक समीर पाणी. पाणी होत समीर पाणी सर. ओके बस. अरे लय झालं ते. लय झालं पाणी. राहू दे, काय होत नाही मग आता. कारण की ही मासे लगेच शिजतात लगेच. कारण शिजवून घेतो, मग तुम्हाला सांगतो नंतर कसं काय झाले ते. लय भूक लागली. निखिल कर बंद. मित्रांनो टिफिन सांगतो तुम्हाला, लय भारी झाले. एक नंबर झाले आहे बघा मित्रांनो. आलंच नाही. दीपक भाऊ कसे झाले? एकदम एक नंबर. एक नंबर ना. त्या बघा इकडं काय चालू आहे त्याचे समीर. माझी भांडी घासायची काम आहे. भांडी घासायची कामं चालू आहेत समीरची मित्रांनो.
मस्त जेवतो, लय भूक लागली आहे. त्याला मी वेळेस पण सांगतो, जेवतो आज. जेवतो पहिले आम्ही. होय. मित्रांनो तुम्ही पण या खायला. बघ इथं ठेवल्या का हा. हे बघ, मासे पण बघा, आहे बघा मस्त. अरे कर बनसल, ये जेवायला लवकर. तर बघा मासे, बघा मासे बघा, फुल जाळं भरून आले, काम पच्चीस एकदम. हा, चला आता काढल्यानंतर दाखवतो तुम्हाला किती आहेत ते. तर मित्रांनो मासे वगैरे काढून झाले ते, आणि मासे भरपूर भेटलेत आम्हाला यावेळेस, कारण की यावेळेस खेकडी तर दाखवलं नाही आम्ही, मासे दाखवलेत फक्त दाखवले ते. रेसिपी वगैरे काय आता बनवणार नाही, मासे काढले ते. आता हे मासे घेऊन डायरेक्ट सरळ घरी जायचं. तुम्हाला मासे दाखवतो बघा, एवढे भेटलेत मासे. अरे दरवाजा बंद कर, दरवाजा. जाळं वगैरे काढलं आहे आम्ही, मगाशी दाखवलं तुम्हाला जाळं काढलेलं. मासे पण काढले ते, मासे दाखवतो तुम्हाला. कारण ये इकडं बघा, एवढे मासे भेटले ते. तर ते आता घेऊन आम्ही डायरेक्ट घरी जाणार आहे. घरी यांना बनवू, इथं नाही बनवणार आता, कारण की रात्रीचं कालवण आणि भात तसाच राहिला आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच एंड करते, कारण की लय दम लागला आहे. खालनं आम्ही चालत आलो आहे आणि डायरेक्ट चालत आलो आणि लगेच इथं व्हिडिओ एंडिंगचं शूट घेते. लाईक शेअर सबस्क्राईब मित्रांनो नक्कीच करा, कारण की तुम्ही व्हिडिओ वॉच करता पण सबस्क्राईब करत नाही आणि कमेंटसुद्धा करत नाही. कसा झाला व्हिडिओ, काय ते सांगत नाही तुम्ही, की आवडला नाही आवडला, ते सगळं सांगत जावं तुम्ही. त्याच्यामुळं आम्हाला समजेल की तुम्हाला कसं कंटेंट पाहिजे, काय पाहिजे. त्याच्यामुळं कमेंट करत जावा तुम्ही, आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. चला भेटू.